सर्वांना जय भीम। आजच्या विशेष भागामध्ये आपण बघणार आहोत की बऱ्याच साऱ्या धर्मांमध्ये आपण जर बघितलं तर उपवास याला अतिशय महत्त्वाचं असं स्थान दिलेलं आहे। आपण जर बघितलं तर जसं की मुस्लिम धर्म आहे, त्यांच्या धर्मामध्ये रोजाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर हिंदू धर्मामध्ये देखील उपवासाला लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये स्थान देत असतात। आणि त्याचबरोबर आपण बघितलं जसं की जैन धर्म आहे आणि इतर धर्मांच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत जीवन जगण्याच्या, त्या आपण अशा प्रकारे जीवन जगत असताना मानवी समूहांमध्ये आपलं विलीकरण होत असताना किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या लोकांच्या ज्या अशा प्रकारच्या आचरणाच्या ज्या पद्धती आहेत त्या आपण त्याचं अनुकरण करत असतो किंवा त्या बघत असतो। आणि या उपवासाचं मानवी जीवनामध्ये कसं महत्त्व आहे आणि त्याचा कसा विपर्यास झालेला आहे किंवा उपवास आणि बौद्ध संस्कृतीमध्ये असलेलं जे उपसत आहे याचा डिफरन्स किंवा यामध्ये असलेला डिफरन्स किंवा याचा मीनिंग एक्झॅक्ट कशा प्रकारे आहे, या उपवास आणि उपसत या दोन शब्दांवरती किंवा या जीवन जगण्याच्या ज्या आचरण पद्धती आहेत त्यावरती आज आपण विशेष असं विसंवाद किंवा सुसंवाद या दोन्ही गोष्टींवरती साधण्याचं काम करणार आहोत। आपण जर बघितलं तर प्रत्येक माणूस जो आहे तो मानवी जीवनाचा जर का आपण विचार केला किंवा मानवी जीवनाचा जर का उत्क्रांतीचा आपण जर का नियम बघितला तर प्रत्येक मानवाची जी निर्मिती आहे ती कशा पद्धतीने पुढे चालत आलेली आहे। जसं की आपण बघितलं तर प्राचीन काळामध्ये ज्यावेळी मानवाच्या मेंदूचा विकास पावलेला नव्हता त्यावेळी तो कसा रानावनामध्ये राहत होता, त्याच्या जीवन जगण्याच्या, त्याच्या वैचारिकतेच्या किंवा त्याच्या कपड्या राहणीमानाच्या ज्या पद्धती आहेत त्या कशा उत्क्रांतीसोबत पुढे आलेल्या आहेत। आणि याचा अतिशय असा जो झालेला परिणाम आहे तो आपण जाणवत पुढे आज आपण या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये हे जे जीवन आहे ते आपण जगत आहोत। आणि म्हणून या प्राचीन काळामध्ये ज्यावेळी लोक अशा प्रकारे जंगलामध्ये राहत होते त्यावेळी आपण जर बघितलं तर त्यांच्या अन्नाच्या म्हणजे जे निसर्गामध्ये किंवा जे कंदमुळं आहेत किंवा जी जमिनीमध्ये मिळतात किंवा जी फळं आहेत त्याच्यावरती तो आपलं आजीविका करत होता। आणि जसं आपण बघितले की जे गड आहे, जे किल्ले आहेत, जे लेण्या आहेत, मोठमोठ्या ज्या वास्तू आहेत त्या देखील उभ्या करण्यासाठी प्रचंड मोठी जी मानाची इच्छाशक्ती आहे किंवा शरीराचं जे बल आहे त्याचा कसा या लोकांनी वापर केलेला आहे किंवा यांच्यामध्ये कशा प्रकारची ही इच्छाशक्ती असेल किंवा शरीराची ही जी मजबूती कशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये आली असेल याचा जर का आपण एक ठराविक असा अंदाज किंवा एक जर का आपण अभ्यास केला तर हे जे उपवास आहे याचा मीनिंग आपल्याला थोडक्यामध्ये जाणून घ्यायची अनुमती मिळते किंवा आपण ते जाणण्याचा प्रयत्न करत असतो। आणि म्हणून प्रत्येक धर्मामध्ये उपवासाला जे महत्त्व दिलेले आहे ते अनन्यसाधारण असं आहे। आपण जर बघितलं तर उपवासाचा जो मीनिंग आहे तर बघितलं उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे करणे, म्हणजे स्वतःच्या मनाजवळ किंवा स्वतःच्या शरीराजवळ किंवा हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जाते की आत्मा शरीर आणि मनामध्ये संवाद साधण्याची जी एक प्रक्रिया आहे तिला उपवास असं म्हटलेलं आहे। आणि या उपवासाच्या माध्यमातून असं म्हटलेलं आहे की शरीर जे आहे शरीरामध्ये वेगवेगळे प्रकारचे जे टॉक्सिन निर्माण होतात किंवा शरीरामध्ये वेगवेगळे प्रकारचे जे आजार निर्माण होतात किंवा शरीर आणि मन याचा एक संवाद साधण्यासाठी एक विशिष्ट प्रकारे एक हलका आहार किंवा अशा प्रकारचा आहार की ज्याच्यामधून ऊर्जेची निर्मिती होते किंवा अशा प्रकारचा आहार किंवा अशा प्रकारची जीवन पद्धती किंवा आचार पद्धती की ज्याच्यामुळे शरीरातील जे वाईट प्रकारचे जे टॉक्सिन आहेत किंवा वाईट प्रकारच्या ज्या इतर पेशी आहेत त्या शरीरातून दूर करण्याचं काम हे उपवासाच्या माध्यमातून केलं जातं। आणि यासाठी लागणारा जो आहार आहे तो हलका आहार असेल किंवा विशिष्ट फळांचा आहार असेल किंवा विशिष्ट वेळेमध्ये एखाद्या अन्नाचं केलेलं जे सेवन आहे
त्याला विशेष असं साधारण महत्त्व प्रत्येक धर्मामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत त्या तशा प्रकारच्या जो आहार आहे तो प्राशन करून अशा प्रकारचा उपवास करण्याचा प्रयत्न करत असतात. आपण जर बघितलं तर हा जो उपवास आहे या उपवासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ वापरले जातात, जसं की साबुदाण्याची खिचडी असेल, त्यानंतर बघितलं दही असेल, ताक असेल, किंवा फळांचा रस असेल, किंवा काही ठराविक फळं असतील, किंवा आपण जर तिकडे कर्नाटक वगैरे त्या साईडला गेलं तर तिकडे चपाती आणि जो बटाटा आहे किंवा वेफर्स आहे, चिवडा आहे, त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. आणि म्हणून काही लोक जे आहेत ते हा जो उपवास आहे तो देवाच्या नावाने करण्याचा प्रयत्न करत असतात. आपण जर बघितलं तर एक विशिष्ट प्रकारची दैवी शक्ती प्रसन्न व्हावी यासाठी अशा प्रकारचा जो उपवास आहे किंवा अशा प्रकारची मानसिकता आहे ती लोकांमध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर जर आपण बघितलं तर यामध्ये सुद्धा ठराविक काळ जसा पुढे गेला किंवा ठराविक काळामध्ये लोक जशी उत्क्रांतीकडे किंवा उत्क्रांतीच्या नियमानुसार जशी बदलत गेली तसं यामध्ये फरक होत गेला. आणि याची जी जागा आहे ती विशिष्ट जे धर्माचे आपण बावा किंवा जे बुवा हवेत त्यांनी पकडलेली आहे. आणि विशिष्ट प्रकारे लोकांना याचा वेगळ्या प्रकारे अर्थ सांगून हे जे उपवासाचा जो मेन जो मिनिंग होता किंवा आयुर्वेदामध्ये जे याचं महत्त्व होतं ते बाजूला ठेवून विशिष्ट ज्याला आपण म्हणतो की उपनिषद आहेत किंवा महाभारत आहेत किंवा जे त्यांचे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा आधार घेऊन त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे याला वळण दिलेलं आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर काही लोक सोमवारी उपवास पकडतात, काही मंगळवारी, काही गुरुवार, शुक्रवार, अशा वेगवेगळ्या प्रकारची जी लोकं आहेत ती या बावाबुवांच्या माध्यमातून तशा प्रकारचं आचरण करत असतात. आणि म्हणून बरीच सारी लोकं जी आहेत ते असं म्हणतात की हे जे आहे ते देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा देवाला प्रसन्न करून सुख मिळवण्यासाठीची ही एक प्रोसेस आहे किंवा एक पद्धती आहे. अशा प्रकारची मानसिकता नंतर लोकांमध्ये निर्माण झाली. आणि आपण जर बघितलं तर ज्यावेळी स्त्रिया असतात, ज्या गर्भवती स्त्रिया आहेत किंवा जे आजारी माणसं असतात किंवा आपण जर बघितलं तर भरपूर साली जी बालकं आहेत जी कुपोषित आहेत, जसं की आपण प्लॅटफॉर्मवरती बघतो किंवा भारतामध्ये इतर ठिकाणी जरी आपण बघितलं तरी प्रचंड मोठं प्रमाण कुपोषित मुलांचं जे आहे आणि फार मोठं आव्हान आज देशासमोर या प्रकारचं आपणाला दिसून येतं. आणि म्हणून काही लोक अशा प्रकारचा याचा गैरफायदा घेऊन याचा वेगळ्या प्रकारे अर्थ सांगण्याचं काम करत असतात. आणि म्हणून याच उद्देशाने याच्यामध्ये नंतरला आपल्याला फार मोठी विषमता किंवा फार मोठी दरी किंवा जो त्याचा अर्थ आहे याची विसंगती निर्माण झालेली दिसून येते. आणि म्हणून या दृष्टीने जो आयुर्वेदामध्ये त्याचा जो मिनिंग आपण पहिल्यांदा बघितला तो बाजूला ठेवून नंतरला याचा विपर्यास झाला आणि या प्रकारची जी मानसिकता आहे ती लोकांमध्ये दिसून यायला लागलेली आहे. आणि म्हणून हा जो उपवास आहे ते मन आणि जे शरीर आहे आणि मन आणि शरीराचा संवाद साधण्यासाठी किंवा शरीरातील जे वाईट टॉक्सिन आहेत ते दूर करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा हलका आहार यालाच उपवास असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची आहाराची एक जीवन प्रणाली अनुसरून स्वतःसोबत राहण्याची जी प्रक्रिया होती तिला पुरातन काळामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये किंवा आपण जो प्राचीन भूतकाळ आहे त्याच्यामध्ये बघितलं तर तशा प्रकारचा त्याचा मिनिंग होता. आणि तो आज देखील ठराविक ठिकाणी आपल्याला काही लोक करताना दिसतात तर त्याचा अशा प्रकारे अर्थ होता. आणि म्हणून अशा प्रकारची एक जीवन प्रणाली आणि जर का आपण बघितलं तर बौद्ध संस्कृतीमध्ये उपोसत नावाची एक जी पद्धती आहे तिचा देखील अशाच प्रकारे जो मिनिंग आहे पण तो वेगळ्या अर्थाने कसा आहे याचं विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून बौद्ध संस्कृतीमध्ये जे उपोसत घेतलं जाते त्या उपोसतामध्ये एक विशिष्ट प्रकारचे जी व्यक्ती आहे की जी शिलांचं पालन करतात किंवा तशा प्रकारे उपोसत करणारी व्यक्ती तशा प्रकारच्या व्यक्तीकडे याचना करते की तुम्ही मला तशा प्रकारची उपोसत देण्याची आज्ञा करा. आणि मग ती व्यक्ती जी आहे ती त्यांना पाली भाषेमधून याचना करते आणि त्यांच्याकडून पंचशील आहे जे आर्य अष्टांगिक शील आहे ते शील घेऊन अशा प्रकारची जीवन जी प्रणाली आहे ती स्वीकारण्याचा आग्रह करते. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रत्येक जो सजीव आहे प्रत्येक जो जीव आहे तो नेहमीच
सुखासाठी जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून जे उपोसत आहे ते सुखाचा एक मार्ग आहे असं बौद्ध संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. आपण जर बघितलं तर प्रत्येक जो सजीव आहे त्याच्याकडे त्याची शरीर रचना जरी वेगवेगळी असली तरी संपूर्ण सजीवसृष्टीमध्ये जो मानवी जीव आहे किंवा जो मनुष्य आहे त्याचं जे मन आहे त्याला अतिशय पॉवरफुल असं समजलेलं आहे. तो आपल्या मनाने कुशल आणि अकुशल ओळखण्याचं काम करत असतो आणि तशा प्रकारची जी प्रणाली आहे, तशा प्रकारची जी निर्मिती आहे ती इतर सजीवांकडे नसल्यामुळे संपूर्ण सजीवसृष्टीमध्ये मानवी जीव जो आहे तो अत्यंत कौशल्यशील किंवा अतित्य बुद्धिमान म्हणून गणलेला गेलेला आहे. आणि म्हणून बुद्धांनी त्यांच्या संपूर्ण धम्म उद्देशामध्ये जवळजवळ 45 इयर्स त्यांनी जो हा दुःखाचं जे मूळ आहे ते शोधण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून दुःखमुक्तीचा हा संदेश देत असताना बुद्धांनी असं सांगितलेलं आहे, ज्या ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये उपसताचं पालन करतात त्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये सुखाची निर्मिती करण्याचं काम करत असतात. आणि म्हणून शरीर आणि मन यांचा जो ताळमेळ साधण्याची जी पद्धती आहे त्यालाच या ठिकाणी उपोसत समजलेलं आहे. आणि म्हणून बुद्धांनी सर्वप्रथम ज्यावेळी त्यांना बुद्धत्वाचा लाभ झाला किंवा संपूर्ण ब्रह्मांडाविषयीचं जे त्यांना ज्ञान प्राप्त झालं त्यानंतर त्यांनी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा स्वतःहून प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून अशा बुद्धांच्या स्वतःहून ज्ञान देण्याच्या पद्धतीला बौद्ध संस्कृतीमध्ये करुणा किंवा मैत्री असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा बुद्धांचा मैत्री आणि करुणा जो विचार आहे तो संपूर्ण सजीवसृष्टीला, संपूर्ण मानवजातीला एक वरदान किंवा एक कल्याणकारी मार्ग असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण हे जे उपोसत आहे ते त्याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून बुद्धाने सर्वप्रथम जे आहे ते संपूर्ण सजीवसृष्टीला सांगितलेलं आहे की प्रत्येक जो मनुष्य आहे तो आपल्या ज्ञानाच्या जे 5 इंद्रिय आहेत, मग त्यामध्ये डोळे आहे, कान आहे, त्वचा आहे किंवा शरीर आणि जे मन आहे या इंद्रियांच्या माध्यमातून आहार घेत असतो. आणि त्यामधून मिळणारा जो आहार आहे तो त्याने जर पॉझिटिव्ह घेतला तर त्याच्या जीवनामध्ये सुखाची निर्मिती होते किंवा तो कुशल कर्म करण्यासाठी प्रेरित होतो. अशा प्रकारची संकल्पना बुद्धांनी या उपोसतामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून बुद्धांनी सर्वप्रथम म्हटलेलं आहे की जे हे जग आहे ते परिवर्तनशील आहे. म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्या मनामध्ये असंख्य विचार येत असतात किंवा प्रत्येक क्षणाला जे सृष्टी आहे, जे हे ब्रह्मांड आहे त्यामध्ये बदल होत असतो किंवा हे परिवर्तनशील आहे किंवा ते बदलत राहतं. हे निसर्ग नियम आहे, याला कोणीही बदलू शकत नाही. आणि म्हणून याच्यामध्ये घडणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या घडतच राहतात. त्याला निसर्ग नियमाव्यतिरिक्त कोणी थांबवू शकत नाही. त्या असंख्य काळ अशात पुढे 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 चालू राहत असतात. आणि म्हणून अतिशय कार्यकारण भाव जो आहे त्याचा अतिशय नैसर्गिक असा सिद्धांत बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मानवी जीवनामध्ये जे कर्म घडते किंवा मानवी जीवनामध्ये जे कारणं किंवा ज्या कर्मामुळे जी कारणं घडतात त्यांचा नंतरला परिणाम जो होतो तो अशा प्रकारे या ब्रह्मांडामध्ये पुढे पुढे चालू राहतो. आणि कारणातून होणारा जो परिणाम आहे त्याच्या निर्मितीतून कुशल आणि अकुशल, सुख आणि दुःख याची निर्मिती सतत या ब्रह्मांडामध्ये, या मानवी जीवनामध्ये होत असते असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या उपोसतामध्ये बुद्धांनी असं सांगितलेलं आहे की जे लोक पंचशिलांचं पालन करतात, पाली भाषेमध्ये जे बुद्धांनी 5 शिला सांगितलेल्या आहेत किंवा आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे किंवा अष्टशील सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे पंचशील, हे अष्टशील याचा जो संवाद आहे, हे जी व्यक्ती आचरण करतात किंवा तशा प्रकारची दीक्षा घेऊन ते जगण्याचा प्रयत्न करतात त्या व्यक्ती उपोसताच्या माध्यमातून मानवी जीवनामध्ये सुख निर्मिती करण्याचं काम करत असतात. आणि म्हणून बौद्ध संस्कृतीमध्ये उपवासापेक्षा उपोसताला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी बुद्धांनी सांगितलेलं आहे की सब्ब पापस्य अकरण कुशलस्य उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धानं साचनं. बुद्धांनी त्यांच्या संपूर्ण धम्म उद्देशामध्ये असं सांगितलेलं आहे की जे वाईट प्रवृत्तींपासून अलिप्त राहतात, जे जीवहिंसेपासून अलिप्त राहतात, जे
कामवासनेच्या तृष्णेपासून अलिप्त राहतात, जे चोरी करण्यापासून अलिप्त राहतात आणि जे मादक द्रव्य किंवा जुगार असेल किंवा त्याला असं म्हटलेलं आहे की गांजा, चरस वगैरे जे मादक द्रव्य पदार्थ आहेत यांच्यापासून ज्या ज्या व्यक्ती अलिप्त राहतात त्या व्यक्ती उपसताच्या माध्यमातून जीवनाला चांगल्या प्रकारचा आकार द्यायचं काम करत असतात. आणि म्हणून उपसत हे या अष्टशील मार्गाचं जे महत्त्व आहे ते या ठिकाणी बुद्धाने अधोगीत केलेलं आहे किंवा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून या अशा प्रकारची 8 शीलं घेऊन ज्या ज्या व्यक्ती आपल्या जीवनामध्ये तसं आचरण करतात त्या व्यक्ती उपसताच्या माध्यमातून जीवनाला आकार द्यायचं किंवा जीवनामध्ये सुखाची निर्मिती करण्याचं काम करत असतात. आणि म्हणून बौद्ध संस्कृतीमध्ये जे हे 8 शिला आहेत, जे 8 शिलं घेऊन उपसताचं पालन केलं जातं आणि या 8 शिलांच्या माध्यमातून मनावरती आणि शरीरावरती कंट्रोल ठेवण्याचं काम केलं जातं. आणि त्याच्यातून निर्माण होणारी जी कर्म आहेत त्या कर्मातून निर्माण होणारा जो कुशलतेचा भाग आहे तो मानवी जीवनाला सुख द्यायचं काम करत असो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या प्रस्तुत अशा उपसतामध्ये जी 8 शिलं जी आपण याचना करतो, मग ते विशिष्ट प्रकारचे भंते लोक असतील की जे जवळजवळ 227 शिलांचं पालन करतात त्यांच्याकडून, किंवा जे उपासक असतील ते अशा प्रकारचं पंचशील पाळण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडून आपण अशा प्रकारचं जे उपसत आहे ते घेऊ शकतो असं बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे अट्टशील आहे ते पाली भाषेमध्ये जे सांगितलेलं आहे ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये पहिलं जे आहे ते पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समाधियामी, त्यानंतर आदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समाधियामी, कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधियामी, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधियामी, सुरा मेरयमज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदं समाधियामी. त्यानंतर जी 3 प्रमुख शिला आहेत ती या उपसदामध्ये ॲड केलेली आहेत. त्याला असं म्हटलेलं आहे की विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समाधियामी, नच्चगीत वादित विसुकदसना वेरमणी सिक्खापदं समाधियामी, माळा गंध विलेपन धारण मंडन विभुसंठाना वेरमणी सिक्खापदं समाधियामी. आणि शेवटी साधू 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 असं 3 वेळा, म्हणजे जे आपण ऐकलेलं आहे, जे आपण अनुभवलेलं आहे, जे आपण आचरण केलेलं आहे त्याचा मी स्वीकार करतो, अनुमोदन करतो. अशा प्रकारचे जे 3 साधू आहेत ते मानवी जीवनामध्ये जे ही अट्टशिला आहेत ती भंतेंच्या माध्यमातून किंवा जो पवित्र श्रामनेर संघ आहे त्यांच्या माध्यमातून हे जे उपोसत व्रत आहे किंवा जे उपोसत सील आहे ते मानवी जीवनामध्ये किती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते असं बुद्धांनी या उपसतामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून उपवासापेक्षा उपोसत केल्याने मानवी जीवनामध्ये सुखाची निर्मिती होते असं बुद्धांनी आपल्या संपूर्ण धम्म उपदेशामध्ये किंवा जे त्यांच्या माध्यमातून जे त्यांचे ग्रंथ आहेत, ज्या पाली भाषेतून त्यांनी हा धम्म किंवा ज्या धम्मलिपीतून हा धम्म लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे, त्या भंते वर्गाच्या माध्यमातून हे जे उपोसत सील आहे ते संपूर्ण मानवी जीवनामध्ये सुखाची निर्मिती करण्याचं काम करत असतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून उपवास आणि उपोसत यामधला जो अर्थ आहे किंवा त्याचा प्राचीन आयुर्वेदामध्ये सांगितलेला जो अर्थ आहे किंवा ते कशासाठी करायचं आहे याचं जे विस्तृत असं विश्लेषण पाली ग्रंथांमध्ये आपणाला अनुभवायला मिळतं. आणि म्हणून तुम्ही देखील याचा चांगल्या प्रकारे अभ्यास कराल किंवा ते इतरांपर्यंत पोचवाल आणि सध्याच्या बदलत्या युगामध्ये किंवा या धावत्या परिवर्तन जगामध्ये वावरत असताना त्याचा एक्झॅक्ट अर्थ आपण समजून घ्याल आणि तो इतरांपर्यंत पोचाल अशा प्रकारची या व्हिडिओच्या माध्यमातून सूचना करतो. आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांना जय भीम करून या ठिकाणी तुमचे रजा देतो. जय भीम.